हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अलमंडा. दिस इज रिती सपाटे. तर खूप दिवसांनी हा एक टूर आम्ही काढला होता. सो हा माझ्या मामाच्या मुलीचा बर्थडे होता नाशिकला. तर आम्ही सगळे गेलो होतो ट्रिपसाठी आणि खूप धमाल केली, खूप मस्ती केली. तर चला पुढे पाहूया. तर पहाटे पहाटे आम्ही 6 वाजता निघालो होतो आणि खूप छान रस्ता होता. समृद्धीने मी फर्स्ट टाईम गेले होते. खूप छान हायवे आहे हा. हा नागपूरपासून स्टार्ट होतो. तर आम्ही नाशिकला पण समृद्धीवरूनच गेलो. तर माझ्यासाठी हा खूप छान एक्सपिरियन्स होता आणि सकाळी सकाळी सनराईज खूप छान वाटतं. सो आम्ही निघालो होतो. तर खूप एक्साइटमेंट होती कारण सगळे लोक येणार होते. माझे मावशी, मामाच्याच मुलीचा बर्थडे होता. तर हे गेट टुगेदर खूप छान रीत्याने मामाच एक अरेंज करतो आणि सगळे सेलिब्रेशन असो, गेम्स असो, खूप धमाल मस्ती, खूप मज्जा येते. मी 2 वेळेस मिस केलं, पण ह्यावेळेस मी विचार केला नाही, मला जायचं आहे आणि मला अटेंड करायचं आहे आर्याचा बर्थडे. आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता हा आणि खूप मज्जा आली. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्टला थांबलो आणि वडा रस्सा आणि मिसळ पाव असं आम्ही ऑर्डर केलं होतं आणि छान होतं, सिम्पल. सो त्यानंतर आम्ही तिथून निघालो. फर्स्ट आम्ही लोकेशन वणी कवर केलं. तर वणी देवीचं हे मंदिर कलवण तालुका आणि नंदुरी ह्या गावामध्ये आहे. आजूबाजूला 7 पर्वत असल्यामुळे त्याला सप्तशृंगी असं नाव पडलेलं आहे. खूप उंचीवर हे मंदिर आहे आणि जायला खूपच वळणावळणाचा रस्ता आहे. तर माझ्या भावानेच गाडी चालवली होती आणि खूप छान त्यांनी व्यवस्थित, म्हणजे फर्स्ट टाईम त्याच्यासाठी हा एक्सपिरियन्स होता. तरी पण त्यांनी खूप छान रीत्याने गाडी चालवली आणि आम्हाला पण खूप सेफली त्यांनी नेलं होतं. सो वणीत पोहोचल्यावर ह्या परिसरामध्ये आम्ही इथे गाडी पार्क केली आणि त्यानंतर आम्ही रोपवेनी वरती दर्शनाला गेलो. सो या ठिकाणी इथे तिकीट्स मिळत होते रोपवेचे. सो आम्ही 5 लोक होतो. तर तिकीट्स काढून आम्ही आत गेलो आणि खूप छान रीत्याने हे रोपवेचं ट्रॅव्हल होतं. सो अशा प्रकारे प्रॉपर क्यूज करून आम्हाला तिथे एंट्री होती आणि हा माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप छान वाटलं ह्यामध्ये मला. सो आम्ही सेफली वरती पोहोचलो. तर या मंदिराच्या परिसरमध्ये हे माकड होते. तर कुणाचा बॉटल्स, तर खाण्याच्या वस्तू, पिण्याचं पाणी हे असं ते घेत होते आणि इकडून तिकडे उड्या मारत होते. फार भीती वाटत होती. खूप जास्त गर्दी होती. तरी आमचं 1 तासामध्ये इथे आमचं दर्शन झालं आणि हे बघा, देवी इतकी सुंदर नटलेली होती आणि इतकी छान दिसत होती ना. खूप वर्षांनी मी आले होते. लहानपणी आमची आजी आम्हाला न्यायची, म्हणजे आईची आई, नानी, ती आम्हाला नेत होती सगळे देवदर्शन करायला वगैरे. आणि मी त्यांच्यासोबत फर्स्ट टाईम चतुर्श्रृंगीला आले होते. त्यानंतर मी आज आले 15 वर्षानंतर. खूप छान वाटलं पण इथे येऊन मला. सो दर्शनानंतर आम्हाला सेम रूटनी जावं लागलं, सेम रोपवेनी. आणि त्यानंतर आम्ही तिथे आजूबाजूला काही पॉईंट होते बघण्यासाठी, ते बघितले, फोटोज काढले, खूप मज्जा केली आणि त्यानंतर आम्ही निघालो दिंडोरीला. सो हे काही पॉईंट्स आम्ही कवर केले आणि त्यानंतर दिंडोरीला पोहोचलो आणि आम्ही लंच केलं पहिले आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी काही शूट करू नाही शकले. आणि दिंडोरीनंतर आम्ही वापस निघालो नाशिकला. दिंडोरी हे श्री स्वामी समर्थांचे गुरुपीठ आहे.
सो नाशिकला जाता जाता अचानकच मम्मीच्या लक्षात आलं की तिचा मोबाईल दिंडोरीमध्ये राहिला आहे. तर बरं झालं आम्हाला लवकर लक्षात आलं. तर आम्ही काहीतरी 3-4 किलोमीटर्स गेलो होतो. तर वापस आम्ही रिटर्न आलो, आईचा मोबाईल घेतला अँड देन बॅक टू आम्ही आमच्या रूटला निघालो. त्यानंतर आम्ही नाशिकला पोहोचलो आणि मग या घाटावर एक खूप सुंदररीत्याने आरती होती. त्यासाठी मी ना खूप एक्सायटेड होते. तर ती आरती आम्ही अटेंड केली आणि खूप छान वाटलं. गूजबम्स येत होते. मला तर वाटत होतं मी पण हा कॉस्ट्यूम घालून इथे आरती करावी आणि खूप छान डान्स करतात ते एकदम प्रॉपर. आणि मला तर खूपच जास्त गूजबम्स येत होते ते बघून आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं खरंच. सुगंधि पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिः मया दत्ता गृहाण परमेश्वरी मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. तर इथे 2 आरती होतात 2 प्रकारच्या. हा एक मुला-मुलींचा ग्रुप होता, ती एक आणि ही एक. खूप छानरीत्याने खूप छान वाटत होतं तिथे. मला तर घरी जायची बिलकुल इच्छा नव्हती, पण काय करणार, नेक्स्ट टाईम परत येणार हे बघण्यासाठी. फार छान होतं. सो त्यानंतर आम्हाला काही पॉईंट्स कवर करायचे होते, पण खूप लेट झालं होतं. त्यानंतर आम्ही नेक्स्ट डेला हे पॉईंट्स कवर केले. सो अशा प्रकारे डे 1 आमचा असा होता. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.